नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. केंद्रीय मंत्रिमंडळाची 8व्या वेतन आयोगाला मंजुरी. संभाजीनगरच्या कॅन्सर हॉस्पिटलमधील सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन. सातारच्या कोलेवाडी हुमगाव येथे रानगव्यांच्या कळपाकडून शेताचे नुकसान. आणि अमरावतीच्या तळेगाव दशासरमध्ये रंगला शंकरपाटाचा थरार. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. केंद्रीय मंत्रिमंडळानं केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आताच नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मैं साथियों इसके बाद में आता हूं जो कैबिनेट में नहीं था फैसला, लेकिन आपकी जानकारी के लिए रखना चाहता हूं. माननीय प्रधानमंत्री जी ने केंद्र सरकार के सभी कर्मचारियों के लिए 8 सेंट्रल पे कमीशन को मंजूरी दे दी. 8 सेंट्रल पे कमीशन आप सब जानते हैं 1947 से अब तक 7 पे कमीशंस हुए हैं और प्रधानमंत्री जी ने एक रेगुलर रिदम के साथ पे कमीशन बनाने का जो एक संकल्प लिया है, उसके हिसाब से 2016 में लास्ट पे कमीशन 7th पे कमीशन स्टार्ट हुआ था, तो 2026 में इसका टर्म कंप्लीट होता है. उससे वेल बिफोर 2025 में 8 पे कमीशन स्टैब्लिश करने से सफिशिएंट टाइम मिलेगा so that the recommendations can be received well before the completion of the period of 7th pay commission. सातारच्या कोलेवाडी हुमगाव येथे 9 ते 10 रानगव्यांच्या कळपाकडून शेताचे सातत्याने नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. रानगव्यांच्या दहशतीने शेतीची कामे खोळंबली असून वन विभागाने त्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली. धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तापी पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनला सोनगीर नजीक गळती लागली असून या गळतीमुळे लाखो लिटर शुद्ध पिण्याच्या पाण्याची नासाडी झाली. तापी पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनला नेहमीच गळती का लागते, पुन्हा पुन्हा गळती बंद करण्यासाठी का काम करावं लागतं, गळती बंद करण्यासाठी केलेलं काम दर्जेदार का होत नाही, यासह विविध विषयांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जालन्यात कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या काळविटाचा मृत्यू झालाय. कुंभेफळ येथे गंभीर जखमी अवस्थेत मिळालेल्या काळविटाला प्राणी मित्रांनी तातडीने पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्या काळविटाला मृत घोषित केले. गावालगतच्या शिवारात वन्य प्राण्यांवर कुत्र्यांकडून हल्ल्याचं प्रमाण वाढलं असून त्यावर उपाय शोधण्याची विनंती प्राणीप्रेमींनी वन विभागाला केली. ये मला काळवीट कुंभेफळ फाट्यावर सापड़ला और मैं उधर से जा रहा था तो मुझे दिखा वो, उसको कुत्ते ने वार करे आले थे. फिर उसको हमने गाड़ी में डाले और उसको हॉस्पिटल में लेके आए. तपास के दौरान वो गुजर गया था, मर गया था. फिर वहां से मैंने वन विभाग को कॉल किया. वन विभाग वालों ने बुलाए हमको, यहाँ पर लेके आओ बोले वन विभाग में. फिर उसको उन्होंने 2-2.5 फीट का गड्ढा खोदे, उसको गाड़ डाले. पर ती कसं जखमी झालं काय नाही? याला कुत्र्यांनी हमला केले होते याच्यावर. अच्छा, 10-15 कुत्रे होते, त्यांनी हमला केले होते. त्याला कुठे नेले तुम्ही नंतर? याला हॉस्पिटलमध्ये नेलं. छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय कॅन्सर रुग्णालयाच्या 4th श्रेणी सफाई कर्मचाऱ्यांनी वेतन कपात झाल्यामुळे काम बंद आंदोलन सुरू केलंय. शासनाने 18,000 रुपये देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर देखील कर्मचाऱ्यांना 12,000 रुपये वेतन देण्यात येते. हे वेतनही वेळेवर मिळत नसल्याचा आरोप करत हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन केलंय. आमचे वेतन शासनाने ठरवल्याप्रमाणे वेळेत देण्यात यावे अशी मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी केली. आणि यांनी डायरेक्ट आमचा पगार इतका कमी केला आहे की आता आम्हाला खायला पण नाही. आणि 3 महिने झाले आमचा पगार होत नाही. प्रत्येक वर्षी असंच असतं, हा महिन्याचा पेमेंट त्या महिन्याला, त्या महिन्याचा पेमेंट त्या महिन्याला, असं कुठपर्यंत चालत येणार आहेत. आम्ही किती पण कोशिश केली तरी ते आम्हाला इथपर्यंतच आणतात की असं चालूच असणार आहे. आता थोड्या दिवस आहे, नंतर थोड्या दिवस आहे, पण खूप वर्ष झाले, आता 12 वर्ष झाले, कुठपर्यंत ऐकणार.
किती पगार होता आणि किती देत आहे सध्या? सध्या 18,000 होता आणि आता 12,000 केला. 12,000तून आमचे 5-6 हजार रुपये कमी झाले. 3 महिन्याचं माझं घर किराया थकलेला आहे. घर मालक म्हणतो घर खाली करा. मी कुठं जाऊ? रस्त्यावर जाऊ का? मी इथं 12 वर्षापासून काम करते. मग माझी या प्रशासनाला काहीतरी काळजी पाहिजे. का ना आपलं अनिता विजय होरशीळ. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव जिल्हा परिषद प्रशालेच्या आवारात सुरू असणाऱ्या खोल्यांचं बांधकाम शालेय व्यवस्थापन समितीने निकृष्ट असल्याचं ठरवलंय. तसेच हे काम नियमानुसार नसल्याचा ठराव या समितीने घेतला असून या कामाची चौकशी होऊन कारवाई न झाल्यास उपोषण करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांकडून देण्यात आला. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृह येथे सुविधांचा अभाव असून विद्यार्थ्यांना या ठिकाणी कोणत्याच सुविधा योग्य पद्धतीने मिळत नसल्याची तक्रार आमदार राजू कारेमोरे यांच्याकडे गेली होती. त्या अनुषंगाने आमदारांनी वसतिगृहास भेट देत पाहणी केली असता विद्यार्थ्यांच्या अनेक अडचणी दिसून आल्या. त्यानंतर आमदार कारेमोरेंनी वसतिगृह प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून चांगलेच खडसावल्याचं पाहायला मिळालं. बीड येथील रेल्वे स्टेशनला महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं या मागणीसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माजी सैनिक अन्नरत्वीर यांनी आमरण उपोषण सुरू केले. मात्र आज त्यांची प्रकृती खालावल्याने प्रशासनाकडून त्यांच्यावर उपचारासाठी आरोग्य विभागाची टीम दाखल झाली. यावेळी घटनास्थळी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया,
हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमी. अमरावतीच्या तळेगाव दशासरमध्ये शंकरपटाचा थरार रंगला असून हा शंकरपट 5 दिवस चालणार आहे. कृषक सुधार मंडळाला 150 वर्षाची शंकरपट परंपरा असून यात सहभागी होण्यासाठी खिल्लार, हल्लीगर, म्हैसूर आणि इतर अनेक बैल जातींचा समावेश आहे. तळेगाव येथे शंकरपटात मोठ्या संख्येने शेतकरी बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी उपस्थित होते. बघा, मॅक्झिमम या पटामध्ये सगळे जर बघितले तर एक हल्लीगर, म्हैसूर, खिल्लार आणि आमच्याकडे काही सलगरे नावाची एक विशिष्ट प्रजाती आहे ते इथे आहे. आणि गावठी बैल थोडेसे कमी झाले आपल्या वर्धा जिल्ह्यामधले, अमरावती जिल्ह्यामधले, इकडे जालना साईडचे जे गावठी बैल आहे त्यांचं प्रमाण थोडं कमी झालं, तर त्यांना वाढवायचं सुद्धा आम्ही म्हणजे उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन राहिलो आहे त्यांना, म्हणजे त्यांना विशिष्ट हे देऊन राहिलेलो आहे. या तो जो आहे सुरुवातीला कन्हैया म्हणून तो हल्लीगर आहे. हा बेरडमधला होतो. हा इकडे समोर म्हैसूर खिल्लार, हा म्हैसूर खिल्लार आहे. आणि हा गावठी बैल आहे. हा जो आहे मधातला, याला भवऱ्या नाव आहे, हा गावठी बैल आहे. आणि हा जो बैल आहे मागे जो आपल्या दिसून राहिलेला आहे, हा एक ब्राह्मण खिल्लार म्हणून जात आहे. आणि एकदम सुरुवातीला जे बैल बांधलेले आहेत ते 4 जे वासरं आहेत ते आहेत सलगरे खिल्लार. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील नाचनवेल प्राथमिक आरोग्य केंद्राची उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली आहे. यावेळी अनेक कर्मचारी गैरहजर असल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राची अतिशय दुरावस्था असल्याचेही आढळून आले. मी संतोष गोरड, उपविभागीय अधिकारी कन्नड, आज नाचनवेल या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली असता माझ्या असं निदर्शनास आलेलं आहे की या ठिकाणी 2 वैद्यकीय अधिकारी आहेत, परंतु ते दोन्ही वैद्यकीय अधिकारी आज या ठिकाणी गैरहजर आहेत. त्याचसोबत या ठिकाणचे फार्मासिस्ट याची चौकशी केली असता ते देखील औषधं आणण्यासाठी संभाजीनगर या ठिकाणी गेले असे मला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. उपस्थित स्टाफपैकी हजेरीपटावरची तपासणी केली असता 4 कर्मचारी अनुपस्थित आढळले. त्यांची अनुपस्थिती टाकून त्यांच्या विरुद्ध आजच्या 1 दिवसाचं वेतन कपात करण्याचा प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. 14 वर्षीय मुलीला कुष्ठरोग आजाराची लक्षणे आढळल्याने आरोग्य विभागाकडून दिलेल्या गोळ्याची रिॲक्शन झाल्यामुळे मुलगी गंभीर झाल्याचा प्रकार तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथे घडलाय. राष्ट्रीय कुष्ठरोग सर्वे अंतर्गत धाराशिव जिल्ह्यात करण्यात आलेल्या सर्वेमध्ये सिंदफळ येथील इयत्ता 9वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीला कुष्ठरोग रोगाची लक्षणे आढळून आल्यामुळे त्या मुलीला गोळ्या देण्यात आल्या होत्या. मात्र रिॲक्शनमुळे मुलीला गंभीर आजाराचा सामना करावा लागत असून सध्या ही मुलगी जिल्हा रुग्णालयात उपचार घेते. चुकीचा उपचार केल्यामुळे मुलीला गंभीर आजाराचा सामना करावा लागत असल्याचा आरोप मुलीच्या आईने केला. तो मुलीला आणि का आणलं इथं? तिथं खाजवत होतं. तिने घरला आल्यानंतर तिने काय म्हणले, तुमचं काय तर दाखवा, चट हे चांगलं म्हणल्यावर आम्ही सगळे उभा राहिला बाहेर जाऊन. मग दाखविला. मग ह्या मुलीला तिने पेन टोचविल्यानंतर पुन्हा तिच्यातलं टोचा लागल्यावर हा टोचा लागलं सर म्हणल्यावर तिने म्हणलं गोळ्या देता तर चला दवाखान्यात या म्हणलं. मग आम्ही दोघी दवाखान्यात गेल्यावर तिने एवढं पाकिट दिलं 10 महिन्याचं 15 दिवसाचं एवढं पाकिट. परत आणलं, तिच्यातल्या 10 गोळ्या चारल्या. 10 गोळ्या चारल्यानंतर जास्त व्हायला लागल्यावर मग सिव्हिलमध्ये घेऊन गेले. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.